हां स्टुडंट लक्ष द्या. समजा आता आपल्याला रिपोर्ट पाहिजेत किंवा प्रिंटआउट वगैरे काढायचे, बरं आहे. तर प्रिंटआउट वगैरे काढण्यासाठी कंपनीमध्ये सर्व एंट्री असणे गरजेचं आहे. समजा आता आपल्याला बॅलन्स शीटची एंट्री प्रिंटआउट काढायची, तर आपण कुठे येणार? बॅलन्स शीट बघायचं तर बॅलन्स शीटमध्ये जातो आहे. डिटेलमध्ये जाण्यासाठी कुठे येणार? Alt F1 दाखवतो किंवा डिटेल फॉर्मॅट इथून. आता आपल्याला प्रिंटआउट काढण्यासाठी कुठे येणार? Alt P वरती क्लिक करायचं, दाखवतो तुम्ही प्रिंट म्हणून. हॅलो, पण इथे आलं पहिलं पाहायचं आहे इथे की विथ प्रिव्ह्यू ऑन आहे का, म्हणजे प्रिव्ह्यू दाखवणार आहे का. नसेल तर इथून समजा बघा आता दाखवते का प्रिव्ह्यू, नाही मग इथे विथ प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. आलं इथे विथ प्रिंट प्रिव्ह्यू. आता इंटर बटन दाबा. हॅलो, आणि डिटेलमध्ये बघण्यासाठी कुठे यायचं आहे? झूमवरती क्लिक करायचं इथून, दाखवतोय. म्हणजे अशा पद्धतीने बॅलन्स शीट ऑलरेडी रेडी असणार, तयार झालेले असणार. आपल्याला सेपरेट तयार करायची जरूर आहे का? नाही आहे. टॅलीमध्ये ऑटोमॅटिक बॅलन्स शीट तयार होत आहे. एस्केप करून बाहेर येतोय समजा आपण. हॅलो, समजा आता आपल्याला एखाद्या परचेस किंवा सेलची प्रिंटआउट काढायची, तर आपण कुठे येणार? डिस्प्ले, स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स, स्टॅटिस्टिक्स. हॅलो, इथून कुठे येणार? सेल पाहिजे सेल, परचेस पाहिजे परचेस, आहे ना. समजा हे बिलची प्रिंटआउट करायची तर इंटर करायचं एकदा, आणि प्रिंट बांधण्यासाठी कुठे येणार? इथून Alt P वर क्लिक करायचं आहे. पुन्हा बघायचं ते प्रिव्ह्यू ऑन आहे का, नसेल तर इथून प्रिव्ह्यू ऑन करायचं आहे. आणि डिटेलमध्ये पाहायसाठी झूम करायचं इथून. आता बघा दाखवते ते आपल्या कंपनीचं नाव, पार्टी कोण परचेस करतोय, है ना, कोणाला सेल केलं आहे आपण, कोणता प्रॉडक्ट सेल केला आहे, आउटपुट वॅट किती आहे, बरं आहे. दाखवतो दिस इज कॉम्प्युटराइज जनरेटेड बिल, म्हणजे बिल ऑटोमॅटिक तयार असणार, फक्त आपल्याला प्रिंट मारायची गरज आहे. हॅलो, तसं सेल बिल, पेमेंट रिसिप्ट कोणते बिल पाहू शकतो. आता समजा आपल्याला हीच बिल डिटेलमध्ये पाहिजेत, तर Alt F1 केलं आणि सर्वांची एकदम प्रिंट मारायची तर Alt P करायचं इथून, इंटर करायचं इथून. बघा दाखवतो डायरेक्टली सर्व बिल एकसाथच. समजेल? समजलं कसे एंटर केलंय? एस्केप करून बाहेर या पाहिजे तर जमेल. कळलं कसे प्रिंटआउट वगैरे मारायचे, रिपोर्ट कसे पाहायचं आहे. डिस्प्ले समजा बॅलन्स शीट नंतर आपल्याला जर काही बघायचं असेल, डिस्प्लेमध्ये गेलो, ट्रायल बॅलन्स पाहिजे तर ट्रायल बॅलन्स बघू शकतो, दाखवतोय. म्हणजे अशा पद्धतीने एंट्री पाहू शकतो आपण. समजलं कसं करायचं आहे? कळेल?